आपण पाहत आहात न्यूज 24 महाराष्ट्र। आजपासून हिवाळी अधिवेशनाला नागपूर येथे सुरुवात होणार आहे आणि नागपूरच्या अधिवेशनासाठी मोठ्या प्रमाणात नागपूरकर सज्ज झाले आहे। नागपूरचे अधिवेशन हे महत्त्वपूर्ण अधिवेशन विदर्भासाठी असल्याने या अधिवेशनात विदर्भासाठी नेमकं काय केलं जातं हे आपण पाहणार आहोत। विदर्भातील प्रमुख समस्या, विदर्भातील जनसामान्यांच्या भावना आणि विदर्भातील गावकरी असेल, शेतकरी असेल, कामगार असेल यांच्यासाठी या अधिवेशनातून काय मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। मंडळी लक्षात घ्या, गेल्या अनेक वर्षापासून हिवाळी अधिवेशन हे विदर्भात प्रामुख्याने नागपूर संत्रानगरीत आयोजित केलं जात असतं, परंतु या अधिवेशनातून विदर्भाच्या माथी काय पडतंय त्याकडे सर्वांचं लक्ष आहे। या वर्षी होणाऱ्या या अधिवेशनामध्ये विदर्भाच्या हिताचे, विदर्भाच्या फायद्याचे आणि विदर्भाच्या विकासाचे निर्णय होतील अशी अपेक्षा जरी सामान्य नागरिकांना असली तरी या अधिवेशनाचं फलित नेमकं काय घडतंय ते आपल्याला अधिवेशन झाल्यावरच समजेल। तर त्या प्रामुख्याने शेतीला हमी भाव, शेतकऱ्यांच्या शेतात जाणारे रस्ते आणि शेतीसाठी लागणारा वीज पुरवठा, ह्या तीन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असून तीन गोष्टीकडे जर लक्ष दिलं गेलं तर नक्कीच विदर्भातल्या शेतकऱ्यांची प्रगतीचा रथ मोठ्या प्रमाणात धावत राहील आणि शेतकऱ्यांची प्रगती उत्तर वाढत राहील। त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रमुख समस्यांकडे सरकारचं लक्ष वेधलं गेलं पाहिजे। यासाठी अनेक मागण्या अनेक लोकांच्या माध्यमातून, अनेक संघटनांच्या माध्यमातून वेळोवेळी केल्या जात आहे, मात्र या मागणीचं फलित या हिवाळी अधिवेशनातून नक्कीच तुम्हाला आम्हाला दिसणार आहे। त्यामुळे अधिवेशनाच्या अनेक अपडेट घेण्यासाठी आपण न्यूज 24 महाराष्ट्र या चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा। धन्यवाद। आपण पाहत आहात न्यूज 24 महाराष्ट्र, लोकप्रिय वृत्तवाहिनी।